फोन करेल का परत एकदा फोन सागे अरे अन्न पाणी मला नाही मला एक रोहित शोध होता काल दिस पण मला झटका माहिती नाही मागा नाही एंट्री म्हणतो आणार आहे पाणी दिला दे देऊ यार पाणी दे याला छट्टा ना तूने बता लेट आता मैं को इसका दिस तू चला दे मेगा तोड़ दे बॉलर चालू कोण आहे का जगदीश कामावर जावला मला काय हिस्सा तर द्या न्याय घाला 3 जण हो द्या जस तुम्ही 3 जण पण आज धवळे हो यावेळेस विकेट केला आणि चेंडूला फेकून दिलं वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावर षटकार 6 धावांसाठी पहिला चेंडू वाईट त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती हा षटकार पाहायला मिळतो जगदीशच्या माध्यमातून जगदीश टू जगदीश असे धावफलकावरती विचार केला तर 7 धावा पाहायला मिळतील पहिले षटक मॅडन टी पॉवर प्लेचं षटक आहे ना त्या षटकामध्ये षटकातील दुसरा चेंडू यावेळेस इट इज अ वाईड बॉल पुन्हा एकदा वाईड एक अवांतर धाव येईल एका धावेच्या मदतीने 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय मॅडन टी पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या षटकामध्ये जगदीशच्या माध्यमातून 2 वाईड चेंडू फेकले जात आहेत आणि जगदीशच्या माध्यमातून एक षटकार देखील लगावला जात आहे दोन्ही जगदीश टू जगदीश यावेळेस चांगला फटका आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल पण चेंडू जिंकतो इथे आणि चेंडू जाईल सीमा पार चौकाराच्या माध्यमातून धावफलकावरती विचार केला तर जवळपास 12 धावा ऑन द स्कोर कार्डला आपल्याला पाहायला मिळतील आणि अशीच फटकेबाजी जर झाली तर धावफलक जरी विचार केला तर 30+ वरती जाऊ शकतं परंतु तशी फलंदाजी देखील सालोक बी संघाकडे आपल्याला पाहायला मिळेल रोशन सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे यावेळेस चांगला फटका पुन्हा एकदा दिशा दिली चेंडू अगदी निघून चाललं परंतु थोडस त्या ठिकाणी जर का पाहिलं तर आउटफील्ड थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि मोहनेवाडीला परत फोन करावं लागेल गंदा त्याकडे आम्ही 11 वाजे परत येऊन सांगायला किती आहे ना गो 14 ना 14 धाव धावफलकावरती आपण पाहतोय षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक यावेळेला चांगला फटका त्या ठिकाणी झेल होणं खूप महत्त्वाचं होतं चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि तत्पूर्वी एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाईल एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 15 धावा पाहायला मिळतील षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या एका धावेच्या मदतीने 15 धावा यावेळेस चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल थोडीशी आउटफील्ड त्या ठिकाणी स्लो पाहायला मिळते 2 धावा रोखू शकत नाही तिसऱ्या धावेचा प्रयत्न शिवाजीच्या माध्यमातून परंतु 2 धावा ते सक्सेसफुल होते 2 धावांच्या मदतीने ऑन द स्कोर कार्डकडे जर विचार केला तर जवळपास 17 धावा 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे मॅडन टी पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या षटकामध्ये जवळपास 17 धावा कुठून काढल्यात जांभूलवाडी संघाच्या दोन्ही फलंदाजांनी
तर मला षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे ना. आतापर्यंत विचार केला या सीझनचा 4 टुर्नामेंट या मैदानावरती झाल्यात. 3 टुर्नामेंटमध्ये जांभूळवाडी संघाने आपलं नाव कोरलंय, परंतु आज ही 4थी टुर्नामेंट इथे त्यांना पाहायला मिळेल. आणि पुन्हा एकदा इथे खराब चेंडूची फेक होते, जवळपास वाईड चेंडू. एक अवांतर धाव देखील येईल. एका धावेच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर 18 धावा. 18 धावा धावफलकावरती. शेवटचा एक चेंडू शिल्लक. चांगले रनिंग देखील तो विकेट आहे. वेळेस पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. षटक संपुष्टात आलंय. वाईट भेटता सफल नाही दादा. या दरम्यान दुसरं षटक. यावेळेस चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं स्पिन गोलंदाजी आपल्याला ते पाहायला मिळते करंजच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. 18 धावसंख्या इथे धावफलकावरती पाहायला मिळते. षटकातील विचार केला तर अद्याप 5 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे आणि या 5 चेंडूमध्ये जवळपास 10+ धावा जमवण्याचा मानस तर नक्की असेल जगदीशचा. एवढा चांगला फटका आहे त्या ठिकाणी. आणि या दरम्यान एक सिंगल धाव. दोन बॉल 19 धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती. वेळेस चांगला चेंडू डॉट डिलिव्हरी पाहायला मिळेल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. वेळेस देखील पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी करण्याच्या माध्यमातून अवघी 4 चेंडूमध्ये 1 धाव खर्च करतोय. यावेळेस फाईन लेग रिजन मध्ये फटका सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचते. 1 धाव कंप्लीट झाले आणि दुसऱ्या धावेसाठी फलंदाज शिवाजी मात्र बाद झालाय. तुला पण तिकट करला का बोल सावध आता हेराच नाही बोल काय करत ते दोन आणत तरी चिकार वाईट काहीतरी तारी सपले मार कोणा नाही रे बाबा वीस आता दुसऱ्याला आउट आहे ना वीस धावा 20. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि अवघ्या 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 30+ धावा येण्याचा मानस नक्कीच आहे जांभूळवाडी संघाचा. 30 धावा जर जमवल्या तर आपण समोरील संघाला आपण रोखू शकतो असं काहीच त्यांचं समीकरण असेल. परंतु त्या 30 धावा तरी होणं खूप गरजेचं आहे कारण शेवटचा अद्यापही 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. एवढा चांगला फटका आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडंसं फंबल पाहतोय. दुसरी धाव रोखू शकत नाही. 2 धावांच्या मदतीने 22 धावांवर स्कोर कार्डला आपण पाहतोय आणि षटक मात्र संपुष्टात आलंय.
टर्न करत ते बॉलर हेरच ना कट करा त्याला यो परत कट नाही आणून आणि बोल सरळ स्ट्रेट टाकाय चार्जिंग वर गाडी रिवर्स पण खतरनाक झालं ते रिवर्स पण आहे ते खायचं आपला कट नाही आपलं माहित आहे तुला ते मला ते बॉलर नाही का यावेळेस चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव देखील सक्सेसफुल. दशरथ आहेत दशरथ गोलंदाजी मार्कवर दशरथला आपण पाहू शकाल. यावेळेस सुरेख चेंडूची फेक होते. डॉट डिलिव्हरी ते पाहायला मिळेल आणि धावफलकाचा विचार केला तर जवळपास 24 धावा. यावेळेस बिगिट करायचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि सुरेख झेल फलंदाज बाद. षटकाच्या शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहे. धावफलकाचा विचार केला तर 24 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय करण जे फलंदाजाला यावेळेस चांगला फटका क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल आणि सुरेख झेल. पुन्हा एकदा फलंदाज बाद. डॉट नाही का हिरला दोन आना 4 आना 3 आना तरी चालतील एरी मार फक्त हे 2-3 आणत नंतर चालेल अजून 30 27 28 येतील थोडा जण आणत तरी बस येतील ते जर पाण्यात चालेल हे फुग्या पाण्याचं चांगला चेंडू. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि अवघ्या 24 धावा धावफलकावरती आपण पाहतो. पहिल्या षटकाचा विचार केला तर चांगली धावसंख्या इथे उभारली होती जांभूळवाडी संघाने. यावेळेस देखील डॉट डिलिव्हरी. हा ना तर मी जस्ट कर आता शे 25 पाहिजेत.
25 पर कंपल्सरी काय सुपर ओव्हरनं जमाणार आहे ना का 2-3 वरचा तर मॅचला सुरुवात होते. जास्त गोल घेऊ नका. 3 षटकांचा सामना, 25 धावसंख्येचं टार्गेट आहे. पहिल्या 2 षटकांत विचार केला तर जवळपास 22 धावा जांभूळवाडी संघाने जमवल्या होत्या, परंतु त्यानंतर थोडंसं बॅकफुटला येताना दिसला. शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या गोलंदाज दशरथ याने आणि चांगली गोलंदाजी त्याच्या देखील माध्यमातून पाहायला मिळेल. परंतु आता जर विचार केला पंतांच्या डाव्या बाजूने गोलंदाजीसाठी सज्ज झालाय जगदीश आणि स्ट्राईक एंड फलंदाज रोशन पवारला आपण पाहू शकाल. त्याच्या समवेत करण पवार देखील अशी जोड केली मैदानाच्या आतमध्ये सालोक संघाकडून. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा रोखू शकत नाही. या 2 धावाच्या मदतीने संघाचं एटीएम मात्र इथे खुलं केलंय. चांगली गोलंदाजी देखील आहे त्या ठिकाणी. आउटफील्ड जर विचार केला तर चांगलं आहे, परंतु तसा फटका देखील येणं खूप गरजेचं होतं. 25 धावसंख्येचं टार्गेट आहे. शेवटच्या फेरीमध्ये या संघातून जो संघ विजय होईल तो कवटेवाडी संघासमोर भिडेल. यावेळेस स्टेट ऑन द ड्राईव्ह खेळायचं होतं. लॉंगॉनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. करंट चेंडूपर्यंत पोहोचेल. एकच धाव, एक सिंगल धाव येईल. एका धावेच्या मदतीने 3 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. पंचांच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा जगदीश भुई ऑन झालाय. स्ट्राईकला मात्र करणला पाहू शकाल. यावेळेस ब्लॉकमध्ये चेंडू होता. 1 धाव कन्वर्ट केली जाईल. बॅटची एज त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 2 धावा रोखू शकत नाहीये. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, परंतु 2च धावा येतील आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक जर का पाहिलं तर जवळपास 5 या अंकावरती जाऊन पोहोचलंय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. स्ट्राईक एंडला करण. यावेळेस बिगिट करायचा होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यावेळेस खराब फेकी आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या दरम्यान आपण पाहतोय. पंच धावा किती? 3 धावा. माफी असावी 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावफलकावर जर विचार केला तर 7 धावा इथे पाहायला मिळतील. चार चेंडू 7 धावा धावफलकावरती. षटकारी शेवटचे 2 चेंडू शिल्लक. यावेळेस फलंदाज बाद.
झटकर नाही घ्या ना तरी 2 आणत तरी बस 9 रन येतील. यावेळेस पुन्हा एकदा त्रिफळा उद्ध्वस्त फलंदाज राहुल मात्र पुन्हा एकदा बाद होईल. हॅलो, चला स्पीडअप घ्यायचं आहे, लगेच जास्त वेळ घेऊ नका. यानंतर एक शेवटचा सामना आपल्याकडे बाकी आहे, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस अक्रॉस द लाईन चेंडू 1 बाउन्स आउट ऑफ द पार्क, चौकार. आणि 4 धावांच्या मदतीने धावफलकावरचा विचार केला तर जवळपास 11 धावा आणि विजयासाठी अद्यापही 14 धावसंख्येची गरज. 11 बोल 14. यावेळेस चांगला चेंडू, डॉट डिलिव्हरी. यावेळेस एक सिंगल धाव. हॅलो, यावेळेस एक धाव अंकित केली जाते. एका धावेच्या मदतीने 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईक रेटला मात्र जगदीशला पाहू शकाल. यावेळेस बिगिट करायचा होता. क्षेत्ररक्षक राजी चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि सुरेख झेल, फलंदाज होईल बाद.
यावेळेस चांगला चेंडू फसवा चेंडू होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव येईल एका धावेच्या मदतीने धावफलकावर विचार गेला तर 13 धावा. विजयासाठी अद्याप 12 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. स्ट्राईक एंडला आपण जर विचार केला तर रोशनला पाहू शकाल. वाईड चेंडू षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि विजयासाठी 11 धावसंख्येची गरज असताना पाहूया कशा प्रकारे फलंदाजी होईल या शेवटच्या चेंडूवरती. यावेळेस देखील सुरेख चेंडूची फेक डॉट डिलिव्हरी. 6 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज असेल. चला जगदीश जास्त टीम मीटिंग घेऊ नका. अद्याप शेवटचा एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. अकरा धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर राजेशला आपण पाहू शकाल. सहा चेंडू 11 धावसंख्येची गरज असताना पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी असेल राजू याचे. कर चालू कर. यावेळेस फुल टॉस चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक शिवाजी चेंडू पर्यंत पोहोचलाय आणि सुरेख झेल सेकंड अटेन मध्ये चेंडूला जज केलाय शिवाजी भुईयाने आणि फलंदाज मात्र करणला माघारी यावं लागेल. पाच चेंडू अवघ्या 11 धावसंख्येची गरज असेल. चला उर्वरित 5 चेंडू आणि विजय प्राप्तीसाठी जवळपास 5 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज DS पवार. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची लिडिंग आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि झेल मात्र ड्रॉप होतोय. एक महत्वाचा झेल होता कारण या झेल वरती चार चेंडूंना अवघ्या 10 धावसंख्येची गरज आहे. 15 धावा तर धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक अटीतुटीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर जास्त वेळ घेऊ नका, सामना चालू ठेवायचा आहे. 4 चेंडू 10 धावा. यावेळेस क्रॉस द लाईन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. या चेंडूवरती 2 धावा.
चला फिल्डिंग सजवून घ्या. एक्स्ट्रा प्लेयर नसेल तर एक्स्ट्रा प्लेयर आहे का जगदीश? चला घ्या मैदानाच्या आतमध्ये. तर 3 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक इनला आपण रोशनला पाहू शकाल. यावेळेला बिग हिट केलाय आणि चेंडूला फेकून दिलंय काउंट कॉर्नरच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. षटकार. बोल कुठं रे भंडारे का रे? थांब थांब मॅच शेवटची राहिली अजून एक. थांब जाऊ. हा काय तू घेऊन चल ना, मी ग्राउंडलाच आहे. मग आता मी कुठं तिकडे जाऊ परत? टॉसला या बॅट्समन घे. बॅट्समन प्रकाशला कॉइन लिए येता येता ना कॉइन हो रे. ए धर यो उडव. कोणाला 20 रुपये आले समज जाते. चमच गोला आपण रे ये आधी जाता खाता जा उठ जा. कशी बॉल दे.